नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण नेहमी अगदी वेगवेगळ्या प्रकाराची तोडलीची भाजी ही करत असतो, पण आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी छान कुरकुरीत तोडलीची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम मी तोडली ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून लगेच आपण ही तोडली ही कट करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण दोघी साईडचे देठ हे काढून घ्यायचे. लगेच अशा पद्धतीने त्याचे 2 भाग तयार करून आणि जेवढं शक्य आहे तेवढे आता आपण उभे काप करत हिला चिरून घेणार. जेवढी बारीक आपल्याला चिरता येईल तेवढी अगदी बारीक अशी हिला कट ही करून घ्यायची. अशा पद्धतीने आता आम्ही संपूर्ण तोडली ही अगदी बारीक अशी चिरून घेत आहे. त्यामुळे आपली अगदी छान अशी कुरकुरीत कमी वेळेत आणि लवकर ती भाजी ही तयार होते. असेच उभे काप करत आपण अगदी बारीक अशी हिला आता कट करून घेऊया. आता आपली संपूर्ण तोडली ही अगदी बारीक अशी कट करून तयार झाली. अशा पद्धतीने आपली तोडली ही तयार झाल्यानंतर लगेच साईडला गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये लगेच 2 चमचे तेल हे आपण गरम करून घेणार. आज आपण अगदी कमी तेलामध्ये म्हणजे अगदी भरपूर असं तेल घालून त्यामध्ये तळण्यापेक्षा अगदी कमी तेलामध्ये मंद गॅसवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ही सर्वात आधी आपण तोडली ही भाजून घेणार आहोत. तर तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण चिरून घेतलेली संपूर्ण तोडली ही यामध्ये टाकून घेऊया. तोडली ही अगदी छान आता आपण कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅस होते एकसारखं चमच्याने चाळत आता छान हिला भाजून घेणार आहोत. जेवढी छान आपण हिला भाजून घेऊ त्या भाजल्याबरोबर ती अगदी छान अशी शिजते देखील, म्हणून आपल्याला अजिबात तेल वगैरे वापरण्याची गरज नाही. जर आपल्याला वेळ कमी असेल तर त्यावेळेस फुल गॅसवरती एकसारखं चमच्याने चाळत हिला भाजून घेतली तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याकडे वेळ असेल ही भाजीपर्यंत आपण इतर कामं देखील करून घेऊ शकतो. अशाच पद्धतीने मी मध्ये मध्ये चाळत आणि ही तोडली ही अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हिला आता मी मंद गॅसवरती ह्या तेलामध्ये तळून घेतली. तर आता हलकासा आपला कलर हा बदलला आहे. ज्यावेळेस ही शिजत जाते तसे अगदी लवकर याची प्रोसेस ही होते. तर अशा पद्धतीने मी अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तोडली ही तेलामध्ये फ्राय ही करून घेतली. अगदी छान अशी आपली तोडली ही भाजून झाल्यानंतर म्हणजे शिजून झाल्यानंतर लगेच आपण तिला एका साईडला करून घेऊया. जर आपली थोलगट अशी कढई असेल तर त्यावेळेस आपण प्लेटमध्ये ही संपूर्ण भाजी काढून घेतली तरी काही हरकत नाही. नाही तर साईडला अशा पद्धतीने करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा मी अर्धा चमचा तेल घालून लगेच जिरे मोहरी हे छान ह्या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आपलं जिरं मोहरी अगदी छान असं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला अगदी भरपूर असं आपण लसूण हा घालणार. यामध्ये आपण जास्तीचे मसाले वगैरे आणि जास्ती काही साहित्य न घालता अगदी छान चविष्ट अशी तोडलीची भाजी ही तयार करणार आहोत. तर मी बारीक ठेचून घेतलेले लसूण आता ह्या तेलामध्ये अगदी छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आता परतून घेत आहे. तर हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपला लसूण हा अगदी छान परतून झाला आहे. लगेच याच्यामध्ये अगदी छान अशी भाजीला कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, फक्त आपण हळद आणि लाल तिखटाचाच वापर करतोय. अजिबात आपल्याला गरम मसाला किंवा धने पावडर जिरे पावडर काही घालण्याची अजिबात गरज नाही. तर तो मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच आता आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. तर संपूर्ण भाजीमध्ये आता मी मिक्स करून घेतली. आपण संपूर्ण प्रोसेस ही मंद गॅसवरती करून घेते जेणेकरून आपली भाजी ही करपणार नाही आणि त्यामुळे भाजीचा अजिबात चव ही बदलणार नाही. लगेच याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करत आता आपली बघू शकाल अगदी छान अशी कुरकुरीत अगदी चविष्ट अशी तोडलीची भाजी ही तयार आहे. नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा. नेहमी करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर अशा पद्धतीने आपण अगदी छान अशी भाजी ही तयार करून घेतली. ज्यावेळेस आपण डाळ भात वगैरे केलेला असतं त्यावेळेस तोंडी लावण्यासाठी अगदी छान अशी ही भाजी ही तयार होते. मी नेहमी डाळ भाताच्या वेळेस ही भाजी नेहमी करत असते. तर आता आपली भाजी ही तयार झाली. लगेच आपण गॅस बंद करून घेतला आहे. बघू शकाल अगदी छान कुरकुरीत अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट तोडलीची भाजी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल.